नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्यासोबत 12वी बोर्ड परीक्षेसाठी मराठी विषयाचा पेपर कसा लिहायचा, मराठी विषयाचा पेपर सोडवताना येणाऱ्या अडचणी काय, मराठी विषयाचा पेपर व्यवस्थित कसा लिहावा, मार्क कसे वाढावे, यासाठी तज्ञ मार्गदर्शक आमचे मित्र माननीय श्री कोळेकर सर आलेले आहे. आमच्या कोळेकर सरांना जवळजवळ एक 15 ते 18 वर्ष अध्यापनाचा अनुभव, त्याचबरोबर आमच्या कोळेकर सरांचे या ठिकाणी सेटलेट ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहे. त्याचबरोबर त्यांनी जवळजवळ एक 10 वर्ष इयत्ता 12वी HSC बोर्डचे पेपर चेक केले आहे. कोळेकर सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही आपली ओळख आमच्या विद्यार्थ्यांना करून द्यावी ही विनंती. माझं नाव आता सरांनी सांगितलं, प्राध्यापक आप्पासाहेब रामचंद्र कोळेकर. सरांबरोबरच आम्ही मराठी विषयाचं अध्यापनाचं काम करतोय. मला सांगायला फार आनंद होतोय की सरांचा आमचा जीवयात्रा हा जो चॅनल आहे तो चॅनल लवकरच खूप सबस्क्राईब मिळावेत, त्याला असाच चांगलं यश मिळावं, भरभराटी व्हावी. आणि खरं तर आज सरांनी एक छान विषय आज आपल्या समोर मांडतायत की उद्यापासून आपल्याकडे परीक्षा चालू होते, 12वी बोर्डाची परीक्षा चालू होते आणि त्या परीक्षेला विद्यार्थी सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात आणि हा विषय घेऊन सर माझ्याकडे आले. मला मनस्वी आनंद झाला की कुणीतरी विद्यार्थ्यांसोबत सरांसारखे असे गुरु आहेत की जे विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना जे हवं ते देतात. सर, तुमचं खूप आभार. तुम्ही अशा पद्धतीनं हे काम करताय. तुमच्या या कामाला माझ्या शुभेच्छा. नक्कीच. आणि आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. उद्यापासून आपली बोर्डाची परीक्षा चालू होते. सर्वप्रथम या चॅनलला जे जे लाईक करणार आहेत किंवा जे पाहणार आहेत त्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तो पेपर कसा सोडवावा यासाठी शुभेच्छा. आता माझा विषय मराठी आहे आणि मराठी पेपरला सामोरं जात असताना किंवा प्रश्नपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा विद्यार्थी म्हणून आपण परीक्षा हॉलमध्ये जात असताना कोणती काळजी घ्यावी की जेणेकरून आपल्याला चांगली मार्क मिळतील, आपलं त्या मार्काच्या आधारावर आपल्याला पुढचं भविष्य चांगलं घडवता येईल. खरं तर जेव्हा आपण वर्ग कक्षामध्ये जातो किंवा वर्गामध्ये जातो त्यावेळेस आपल्या नंबरवर व्यवस्थित बसल्यानंतर शांतपणे स्वतःचा विचार करा, अभ्यासाचा विचार करा, कुठलंही टेन्शन घेऊ नका. आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका मिळते ती प्रश्नपत्रिका एकदा शांत काळजीपूर्वक वाचा. घाई करू नका, गडबड करू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण घाई करतो, गडबड करतो आणि मग एखादा दुसरा प्रश्न आपल्याकडून चुकीचं वाचनामध्ये येतो, त्याचं उत्तर सुद्धा चुकीचं लिहिलं जाऊ शकतं. यासाठी पहिल्यांदा तुम्ही वर्गात आल्यानंतर प्रश्नपत्रिका तुमच्या हातात मिळाल्यानंतर पहिले 5 मिनिटं तुम्ही छान सगळे प्रश्न वाचा, व्यवस्थित समजून घ्या, मनामध्ये तुमच्या कॅल्क्युलेशन करा की आपल्याला कोणता प्रश्न सोडवायचा आहे. सुरुवातीला खरं तर आपण सोप्याकडून अवघडाकडे गेलं पाहिजे. बरोबर. कारण जर आपण सोपा प्रश्न सोडला तर हळूहळू आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्याला एखादा अवघड जरी प्रश्न असेल, कठीण जरी प्रश्न असेल तर तो सुद्धा सुटण्यासाठी 100% आपल्याला मदत होते. आणि म्हणून आपण सोपे प्रश्न आधी निवडायचे आहेत. मराठीचा जर विचार केला तर त्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण व्यवस्थित प्रश्न पाहिले तर त्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. अगदी बरोबर. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं होतं की 100 म्हणजे पूर्ण पेपर कव्हर होत नाही. ही बऱ्याच विद्यार्थ्यांची ओरड असते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांची ही समस्या असते. आता ही समस्या सोडवायची कशी, तर त्यासाठी एक करावं लागेल आपल्याला की वेळेचं नियोजन करावं लागेल. आणि 3 तासाचं नियोजन करावं लागेल. वेळेचं 3 तासाचं नियोजन करावं लागेल. आपल्याला 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर करायचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर पाहिलं आपण तर त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला असं जाणवेल की काही प्रश्न 1 मार्काचे आहेत, काही प्रश्न 4 मार्काचे आहेत, काही प्रश्न 5 मार्काचे आहेत, तर निबंधासारखा प्रश्न हा 10 मार्काचा आहे. बरोबर. आणि मग आपल्याला असं ठरवावं लागेल की 1 मार्कासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा. समजा 2 मार्काचा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा. सोमत सारखा मराठीमध्ये अतिशय सोपा छान प्रश्न आहे, स्वतःचं मत विद्यार्थ्यांना लिहायचंय. किंवा अभिव्यक्तीसारखा प्रश्न आहे की स्वतःला काय समजलं ते स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचंय. अशा वेळी विद्यार्थी गोंधळून न जाता स्वतःला जे वाटतंय
ते जर त्यांनी तिथं स्वतःचं मत मांडलं आणि ते बरोबर असतं, ते चुकीचं असू शकत नाही. बरोबर. आणि मग अशा वेळी विद्यार्थ्याचा गोंधळ न होता तो प्रश्न व्यवस्थित तो कव्हर करू शकतो, सोडवू शकतो. किंवा उपयोजित मराठी सारखा अतिशय सुंदर विषय किंवा सुंदर प्रश्नपत्रिकेमध्ये हा भाग आहे, त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सोपे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये हा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, 5-5 मार्काला आहे. आणि सरळ त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्द्यावरून तो प्रश्न स्पष्ट करायचा आहे. माझ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की हा प्रश्न जर बघितला तर अख्ख्या पेपरमध्ये सगळ्यात सोपा प्रश्न हा 10 मार्काचा प्रश्न आहे, कारण त्यामध्ये मुद्दे असतात. ओके, त्याच्यामध्ये मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्दे दिलेले आहेत म्हणजे जवळजवळ 50% उत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. राहिलेलं जे 50% उत्तर आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. आता मुद्दे जर असतील तर तुम्ही एकाखाली एक मुद्दे छानपैकी मांडू शकता, किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय वेगळी आखणी असेल तर एखादी छान आकृती काढून, एखादी छान डायग्राम काढून ते मुद्दे व्यवस्थित मांडू शकता. आणि परत मग त्या मुद्द्याच्या, त्या आकृतीच्या खाली किंवा त्या मुद्द्यांच्या खाली पहिला मुद्दा टाकून 4-5 ओळी त्याचं योग्य विश्लेषण केलं, त्यानंतर दुसरा मुद्दा टाकला, त्याच्या खाली 4-5 ओळी जर योग्य विश्लेषण केलं, तर अशा पद्धतीनं ते 5-6 मुद्दे जर कव्हर केले तर त्याच्यापैकी 5 पैकी 4.5 मार्क, 5 पैकी 5 मार्क सुद्धा मिळू शकतात. म्हणजे हा अतिशय सोपा भाग आहे आणि ह्या सोप्या भागाकडून जर आपण अवघडाकडे गेला तर प्रश्नपत्रिका 100% आपली कव्हर होऊ शकते, त्यात कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, परीक्षेला सामोरं जात असताना सगळ्यात महत्वाचं प्रश्नपत्रिका समोर धरा, कुठल्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे हे ठरवा. याचं गणित हे तुम्हाला करावं लागेल, ते आम्हाला करून जमणार नाही, कारण प्रत्येकाला किती वेळ लागेल हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून वेळेचं जर योग्य नियोजन केलं तर ते प्रश्न तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता आणि आपला पेपर नीट कव्हर होऊ शकतो. आता प्रश्न राहिला, उत्तर लिहिताना कोणती काळजी घ्यावी. आपण आता तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका आहे, प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला माहित आहे, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे. आणि उत्तर लिहित असताना तुम्हाला काय करायचंय की उत्तर लिहित असताना मुद्देसूद उत्तर लिहा. म्हणजे अनावश्यक लिहिण्यापेक्षा आपल्याला जे विचारलंय तेवढंच लिहिणं, मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. जास्त लांबही नको आणि जास्त कमी पण नको. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी असे करतात की मुद्दे शोधून जास्त लिखाण करण्यावर भर देतात, तर ते पण नको आहे. आणि काही काही विद्यार्थी असे करतात की अगदी कमी छोट्या 2-3 वाक्यामध्ये किंवा 2-3 ओळीमध्येच लिहितात, तर हे टाळायला पाहिजे. आपण मुद्दे लिहा, जास्त लांब नको, त्याची रचना योग्य असावी. आणि हे जर सगळं व्यवस्थित केलं तर आपल्याला पेपर कव्हर करायला काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट आहे, जेव्हा आपण व्याकरणाचा भाग घेतो, 12वी मराठीमध्ये 10 मार्काचं व्याकरण आहे आणि आता हा खरं तर ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. प्रश्न 5व्या मध्ये अ विभागामध्ये हा व्याकरणाचा भाग विचारला जातो. तर व्याकरण सुद्धा खूप अवघड असं व्याकरण नाही, खूप सोपं व्याकरण आहे. त्या व्याकरणाच्या खाली पर्याय दिलेले असतात, जो योग्य पर्याय आहे तो तुम्ही जर लिहिला तर कमी वेळामध्ये आपल्याला अचूक मार्क त्या व्याकरणामध्ये मिळू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं व्याकरण असेल ते शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की प्रश्नार्थक वाक्य तयार करा. ज्यावेळेस विद्यार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार करतो पण प्रश्न चिन्ह द्यायचं विसरतो, अशा वेळी ते उत्तर ग्राह्य धरलं जात नाही. ते उत्तर चुकलेलं असतं. खरं तर व्याकरणिक दृष्ट्या प्रश्नचिन्ह देणं आवश्यक असतं, तिथं प्रश्नचिन्ह दिलं पाहिजे. म्हणजे व्याकरणामध्ये आपण म्हणतो की काना, मात्रा, वेलांटी, उकार किंवा शुद्ध लेखन, या शुद्ध लेखनाचा वापर आपण लिहिताना सुद्धा केला पाहिजे. परिच्छेद असेल तिथं परिच्छेद सुद्धा केला पाहिजे. म्हणजे व्याकरण दृष्ट्या आपण अचूकता यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. म्हणजे एखादी कविता असेल, त्या कवितेचं स्पष्टीकरण करायचं असेल तर ती कविता कुणी लिहिली, त्या कवितेचा आशय काय आहे, आणि मग आशय काय आहे ते सांगितल्यानंतर मग त्या कवितेचं तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला त्या आशयाचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. आणि खरं तर तपासणाऱ्याला किंवा बोर्डाला सुद्धा तेच अपेक्षित असतं की एखादी कविता जर तुम्हाला समजली तर ती तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे, ती मांडता आली पाहिजे. आणि हे करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पेपर चांगला सोडवू असं आहे. एकही प्रश्न रिकामा राहता कामा नये. जेव्हा आपण त्या 3 तासामध्ये 80 मार्क कव्हर करत असताना
की बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की मी प्रश्न सोडवत असताना एखादा प्रश्न किंवा दुसरा प्रश्न तसाच राहतो वेळेअभावी, तर वेळेचं जर नियोजन केलं आणि एकही मार्काचा प्रश्न जर रिकामा न ठेवता जर आपण ते सगळे प्रश्न सोडवले तर निश्चित आपल्याकडं वेळेचं नियोजनानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहतात. बरोबर, म्हणजे त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण पेपर चेक करू शकतो, चेक करू शकतो की काय राहिलेलं आहे आपलं. बरोबर, ते पुन्हा एकदा पूर्ण पेपर आपल्या डोळ्यासमोर काढावा की जेणेकरून आपल्याला काय जर राहिलं असेल तर ते आपल्याला तिथं दुरुस्त करता येईल. आपल्याला काय नाही, एखादा प्रश्न सुटत नसेल तर तो सुद्धा आठवून आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच काय, तर या परीक्षेला आपल्याला अतिशय आत्मविश्वासानं समोर जायचंय. कुठलीही घाई करायची नाही, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. पेपर खरं तर सगळ्यांना सारखा आहे, तो तुम्हाला आहे तोच अगदी शहरातल्या एखाद्या मुलाला सुद्धा आहे, खेडेगावातल्या मुलाला सुद्धा तोच पेपर देणार आहात. प्रश्नपत्रिका तीच आहे, फक्त आपल्याला मांडण्याची कला जमली पाहिजे, त्या वेळेमध्ये ते मांडलं पाहिजे आणि मुद्देसूद जर मांडलं तर निश्चित आपल्याला मराठी विषय अतिशय सोपा जाणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना तो सोपा जाईलच, यात निश्चित शंका नाही. अगदी बरोबर सर. एक दोन प्रश्न असे होते, एक आपला जो पहिला प्रश्न असतो जो की निबंधाचा प्रश्न आहे थोडक्यात, तर त्या निबंधाच्या 5व्या प्रश्नामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना काय होतं, जरा विद्यार्थी गोंधळतात. आपले ग्रामीण भागातले आमचे विद्यार्थी, बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, विद्यार्थी गोंधळून जातात. निबंध कसा लिहावा आणि साधारणतः तो किती वेळ लिहिला पाहिजे? प्रश्न 5व्यामध्ये 20 मार्काचा मराठीचा 5वा प्रश्न आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 10 मार्काचं व्याकरण आहे, जे वस्तुनिष्ठ स्वरूपात आहे. त्याचे पर्याय दिलेले असतात आणि त्याचा जो दुसरा भाग आहे तो लेखन म्हणून आहे, त्याच्यामध्ये निबंध लेखन आहे. आता निबंध लेखनामध्ये 4 निबंधाचे प्रकार विचारले जातात. त्यापैकी तुम्हाला जो आवडतोय, ज्याच्याविषयी तुम्हाला चांगलं लिहिता येईल, तो निबंध आपण निवडायचा आहे. अगदी बरोबर. आणि त्या निबंध लेखनामध्ये आपण पुस्तकामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे की निबंधाची सुरुवात कशी करावी. खरं तर निबंधाची सुरुवात करत असताना सुरुवात आकर्षक असली पाहिजे. एखाद्या सुभाषिताने करा, एखाद्या काव्यानं करा, की जेणेकरून निबंधाची सुरुवात ही चांगली असली पाहिजे. म्हणजे समजा वृक्ष संवर्धनावर जर एखादा निबंध असेल तर सहज आपण म्हणू शकतो की तुकारामाचा एखादा अभंग आपण घेऊ शकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हे सुरवरे आळेविते. म्हणजे खरं तर 700-800 वर्षापूर्वी संतांनी आपल्याला सांगून गेलेत, वृक्ष लावा, झाडं जगवा. म्हणजे झाडांचं महत्व, वृक्षांचं महत्व त्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा जर उल्लेख केला किंवा त्यांच्या कवितेचा जर उल्लेख केला, त्यांच्या संदेशाचा जर उल्लेख केला तर त्या निबंधाची जी सुरुवात आहे ती सुरुवात अतिशय आकर्षक होऊ शकते. म्हणजे आपल्याला निबंधाची सुरुवात आकर्षक करायची, त्यानंतर साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये तो मांडायचा आहे, क्लिष्ट भाषेमध्ये बिलकुल मांडायचा नाही. निबंधाचा जो मधला भाग आहे तो विषयाला धरून असला पाहिजे. म्हणजे तो गाभा आपण जो गाभा म्हणतो ते विषयाची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. म्हणजे वृक्ष संवर्धनाचे जे काही उपाय असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या समस्या तिथून त्या विद्यार्थ्यांनी मांडता आल्या पाहिजेत. म्हणजे जे तुम्हाला काय सांगायचंय ते मध्ये सांगायचंय, जे तुम्हाला काय जे तुमचं जे मत असेल, तुमचं जे अभिव्यक्त व्हायचं आहे त्या मधल्या गाभ्यामध्ये तुम्हाला त्या निबंधाच्या अभिव्यक्त होता आलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. आणि मग शेवटी आपण जेव्हा निबंधाच्या संपवण्याच्या मार्गावर येतो तेव्हा कुठला तरी एक चांगला निष्कर्ष काढला पाहिजे. आणि समारोप सुद्धा असाच एखाद्या छान कवितेने केला किंवा 4 ओळीने केला, एखाद्या छान सुविचाराने केला तर तो निबंध अतिशय आकर्षक असा दिसेल. म्हणजे जास्त निबंध नको आहे आणि कमी पण नको आहे, पण मुद्देसूदपणाने जर निबंध केलं, साधारणतः त्यांनी सांगितलेल्या शब्दामध्ये जर निबंध आपण लेखन केलं तर निश्चित आपल्याला, जरी ग्रामीण भागातला जरी विद्यार्थी असेल तर आपल्याला 10 पैकी 8-9 मार्क पडायला काहीही हरकत नाहीत. धन्यवाद. आणखी एक काय होतं, बऱ्याचशा ठिकाणी जे शहरी भागातले मुलं आहे किंवा ग्रामीण भागातले मुलं आहे, जे सायन्सची मुलं आहे, थोडक्यात ती मराठी विषयाकडे जरा कसं असतं, आपला कल असतो की आपली बोलीभाषा आहे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. त्यामुळे काय होतं, मुलांच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स ज्या आहेत त्या जास्त होतात. तर त्याबद्दल काय थोडंसं कसं केलं पाहिजे नियोजन? कसं आहे की आपल्याकडे बऱ्याच वेळा असं असतं की 2 फॅकल्टी असतात, काही ठिकाणी 3 फॅकल्टी असतात. बरोबर. एक आर्ट आहे, दुसरं सायन्स आहे आणि तिसरं कॉमर्स आहे. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिन्ही फॅकल्टीला मराठी विषय आहे, पण सायन्सचे विद्यार्थी बऱ्याच वेळा मराठीला एवढं सिरियसली घेत नाही. आणि त्यांचं बरोबर आहे, प्रॅक्टिकल असतं, हे असतं ते असतं, त्यांचा अभ्यास असतो, त्यांचा हार्ड विषय आहेत, हे मान्य जरी असलं तरी मराठी विषय सोपा नाही
हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठीकडं सुद्धा आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे, कारण व्याकरणिक चुका असतील किंवा लेखन असेल, त्या लेखनाचा आपल्याला सराव असला पाहिजे. आणि जर सराव नसेल आणि अभ्यास नसेल तर आपल्याला तो पेपर व्यवस्थित सोडवता येणार नाही. म्हणजे अति आत्मविश्वासाने जर सामोरं गेलो तर आपला घात होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून खरं तर कुठलाही विषय असेल तो कमी किंवा जास्त नसतो. अगदी बरोबर. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठीचा अभ्यास केला पाहिजे. व्याकरणिक दृष्ट्या असेल, मराठी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे आणि चांगलं व्यक्त होता आलं पाहिजे. आणि पेपरमध्ये जर हल्लीचा आता जर आपण सिलेबस बघितला तर विद्यार्थ्यांच्या मताला फार वाव आहे, विद्यार्थ्याच्या म्हणजे स्वमताला, त्याच्या अभिव्यक्तीला फार वाव दिलेला आहे. आणि ती अभिव्यक्ती आकलनाशिवाय येऊ शकत नाही. आणि म्हणून आकलन झालं तर विद्यार्थी लिहू शकतो. आणि आकलन प्रक्रिया ही खरं तर वर्गात घडते. विद्यार्थी जेव्हा वर्गात असतो, सर शिकवत असतात, त्यावेळेस त्यांना ते आकलन होणंही गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि आत्मविश्वासानं जर त्यांना सामोरे गेले, सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तो पेपर अवघड जाणार नाही. म्हणजेच आपण विद्यार्थ्यांनी स्वतः आत्मसात करणं, आकलन करणं गरजेचं आहे. कारण मराठी विषय इतका पाहिजे तितका सोपा नाही. जरी आपली बोलीभाषा असली तरी पण विद्यार्थ्यांनी स्वतः ते आत्मसात करणं गरजेचं आहे. परिपूर्ण पाठ्यक्रम अभ्यासणं गरजेचं आहे. ते पेपर लिहू शकतात. आणि अलीकडे आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या मराठी विषयाला अभिजात भाषेचा दिलेला आहे. त्यामुळे मराठी विषय काही कमी नाही आपला. त्याबद्दल मराठी विषय हा अत्यंत गरजेचा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी मराठी विषयाकडे दुर्लक्ष न करता मराठी विषयाचा पेपर त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला 80 मार्काचा पेपर आहे, 80 पैकी चांगला पेपर लिहिलास मुलांना 80 पैकी 80 मार्क पण मिळू शकतात. 80 पैकी 80 मार्क मिळू शकतात. थोडेसे कमी पडले, 1-2 मार्क इकडे तिकडे होतील. व्याकरणिक चुका वगैरे टाळा. निश्चित आत्मविश्वासानं जर तुम्ही समोर गेला तर निश्चित 80 पैकी 80 मार्क सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. यात काही म्हणजे मात्र शंका नाही. व्हेरी गुड. हे अतिशय छान प्रकारे आपल्या सरांनी, धन्यवाद सर, अतिशय सुंदर असं मराठी विषयाच्या पेपरचं मार्गदर्शक सरांनी केलेलं आहे. सर्वांनी पुन्हा एकदा सरांचे खूप खूप आभार. सरांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आपल्या चॅनलकडून, माझ्याकडून सरांचे खूप खूप आभार. तसेच तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 12वीच्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक आभार. विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर कसा लिहायचा हे समजून घेण्यासाठी सरांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघा, लाईक करा व आपल्या जीवयात्रा मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.